महाराज म्हणतात की ह्या निसर्गामध्ये जे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म आपल्याला सांगावे लागत नाहीत. तर ते काय म्हणतात, न लागे चंदना पुसावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी, आंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरीत आहे परी आवरेना, सूर्य नाही जागे करीत याजना, प्रकाश किरणा कर म्हणू, तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. तर अरण्यातील चंदन वृक्षाला आपल्यातील सुगंधाचा पुरावा कुणाला द्यावा लागतो का? इतर वृक्षांना द्यावा लागतो का? नाही द्यावा लागत, कारण चंदनाचा सुगंध आपोआप सगळीकडे पसरत असतो. हाका मारावे लागत नाही आणि अंतःकरणातील सत्य आपोआप बाहेर पडते. हा त्याचा स्वभाव आहे. सूर्य जगाला जागा हो असे कधीही म्हणत नाही किंवा सूर्यकिरणे तसे सांगतही नाहीत. उगवणे हा त्याचा मूळ स्वभाव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आकाशात मेघाची दाटी झाली की मोर त्याचा आनंद लपू शकत नाही, नाचू लागतात. त्याप्रमाणे सत्य लपत नाही. म्हणजे ज्या वस्तूमध्ये जे गुणधर्म आहे ते गुणधर्म कुणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून ते जे सत्य आहे ते सत्य कधीही लपत नसतं. रामकृष्ण हरी.